करून धावतो आणि करून दाखवल्यानंतर या ठिकाणी बैलगाडी मालक म्हणतो खरंच हे पेडगावकरांनीच करू जाणं. आणि त्याच पद्धती यंदा सुद्धा आम्ही त्या पद्धतीने नियोजन केलं. अखिल भारतीय बैलगाडी संघटना आपली या ठिकाणी परत सक्रिय झालेली आहे. या मैदानासाठी त्यांचा या ठिकाणी मोलाचा वाटा राहणार आणि आम्ही संघटनेला सुद्धा या ठिकाणी एक आव्हान केलेलं आहे. नमस्ते मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहोत पेडगावमध्ये. मित्रांनो, पेडगावच्या फाटीवरती आहोत. दिनांक 21 जून आणि 22 जून रोजी या ठिकाणी भव्यदिव्य अशा मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 21 जून रोजी या ठिकाणी ओपनचा भव्यदिव्य असं अ गट मैदान संपन्न होणार आहे आणि 22 जून रोजी एक आदत एक बैल ब गट असं मैदान संपन्न होणार आहे. मित्रांनो, आज तारीख आहे 15 जून. आजपासून या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून फक्त एका तासामध्ये जवळपास 150 गाड्यांची दोन्ही गटांमध्ये नोंद झालेली आहे. तर मोठ्या संख्येने ऑनलाईन नोंदणी करण्याचं आव्हानही आयोजकांनी केलं आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाच्या नियम अटी कशा आहे, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? दत्तात्रय अर्जुन जगदाळे, दत्ता पाटील, निकाली पंच, पेडगाव मैदान. काय सांगाल आता मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान हे सर्वसामान्य सर्व बैलगाडी मालकांचं आणि प्रेक्षकांचं हे मैदान आहे. आता मैदानाचं कसं स्वरूपाचं आयोजन नियोजन तुमच्या कमिटीकडून सगळं करण्यात आलं आहे? कारण की भारतातलं सगळ्यात मोठं मैदान या वर्षी संपन्न होईल, रेकॉर्ड ब्रेक गाड्या येतील, तर कसं आयोजन नियोजन आपल्या कमिटीने केलं आहे? नाही, आयोजन तर भरपूर खूप छान केलेलं आहे. जवळजवळ दोन्ही साईडून जवळजवळ 750 जवळजवळ 1400 फूट बॅरिकेड आहे. 1400 फूट बॅरिकेड आहे आणि जवळजवळ गाड्यांची पार्किंगची सोय टू व्हीलरची एका बाजूला केलेली आहे, फोर व्हीलरची एका बाजूला केलेली आहे. हॉटेलची व्यवस्था सर्व पश्चिम बाजूला, मैदानाच्या स्टेजच्या पाठीमागं पश्चिमच्या बाजूला सर्व हॉटेल मालकांची सोय केलेली आहे. पूर्वेला आम्ही यावेळेस फक्त बैलगाडी मालकांच्या ज्या गाड्या आणि बाकीची बैल वगैरे बांधण्यासाठी जी जागा कमी पडते त्याच्यासाठी ही पूर्ण ह्या बाजूची जागा आम्ही मोकळी सोडलेली आहे. मला वाटतं पहिल्यांदाच एवढं मोठं मैदान होतं आहे, पण पहिल्यांदाच आयोजक 3 चॅनलला मुलाखत देत आहेत. कारण की मित्रांनो, या मैदानाचं आयोजन नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व्हावं आणि येणारा जो प्रेक्षक वर्ग आहे, बैलगाडी चालक मालक आहे, त्यांना या मैदानातली सगळी पार्किंगची व्यवस्था असेल, परत जे खाद्य विक्रेते व्यावसायिक येणार आहेत त्यांना या बाजूला कुठे व्यवसाय लावायचा, कुठं त्यांनी स्टॉल लावायचे, हे सगळं माहीत व्हावं म्हणून खास आयोजकांनी या मुलाखतीचं आयोजन केले. तर दादा, प्रथम मला सांगा, जे प्रेक्षक येणार आहेत किंवा जे बैलगाडी शर्यतीचे शौकीन आहेत, तर त्यांचे पार्किंगची व्यवस्था कुठं करण्यात आलेली आहे? मैदानाच्या पश्चिमेला टू व्हीलरचं पार्किंग हॉटेलच्या बाजूला होईल आणि फोर व्हीलरचं पार्किंग हे जो डांबरी रस्ता आलेला आहे मेन रोड उडूज पेडगाव, त्या रस्त्याच्या पलीकडच्या साईडला फोर व्हीलरचं पार्किंग होईल. आणि प्रत्येक टू व्हीलरच्या आणि फोर व्हीलरच्या दोन्ही पार्किंगला CCTV कॅमेरे बसवले जाणार आहेत. का तर काही लोकांचं असं म्हणणं येतं की गाडी आमची कुठं गेली काय गेली हे कमिटीनं हुडकण्यापेक्षा ते CCTVमध्ये सगळं दिसणार आहे. चोरी जाणाऱ्या गाड्यापासून तेवढे एक हे होईल. मित्रांनो, महाराष्ट्रातील एक जनसामान्यांचं किंवा सर्वसामान्यांचं मैदान म्हणून पेडगावची या मैदानाची ओळख आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तमे केसरी लोकांना आम्हाला स्वतः बोलवून बाईटसाठी आम्ही त्या ठिकाणी जात असतो. म्हणजे जे आयोजक असतात ते बोलवत असतात. पेडगावचंच एक असं मैदान आहे की आम्हाला एक घरचं मैदान किंवा आपुलकीचं मैदान असं मैदान म्हणून आज आम्ही पेडगावच्या मैदानाकडे बघतो. आणि या खऱ्या अर्थानं तुम्ही मला काय बोलचाल, परंतु हिंद केसरी किताबाचं मानकरीचं मैदान म्हणजे पेडगावचं मैदान आहे. आणि यावर्षी जनतेनं या मैदानाला हिंद केसरी किताब द्यावा असं सगळ्या गोष्टी करत असतात. कोणी स्वतः म्हणायचं नसतं मी हिंद केसरी, जनतेनं म्हटलं पाहिजे, पब्लिकनं म्हटलं पाहिजे की माझं मैदान हिंद केसरी. तर या हिंद केसरी मैदानाची बाईट घेण्यासाठी आपण आज पेडगावच्या फाटीला आलेलो आहे. माझ्या पाठीमागं आपण डोंगर बघताय. गेल्या वर्षी लक्क प्रकाशानं हा डोंगर सजलेला होता. आपल्याबरोबर सर्व आयोजक मंडळी, तर आयोजक म्हणायचं नाही, एक आपलं मैदान म्हणून पंचक्रोशीतील सातेवाडी, पेडगाव किंवा या खटाव तालुका भागातील सर्व पंचक्रोशीतील लोक या मैदानाला येत असतात. दादा, सर्वात प्रथम एक वेगळी ओळख म्हणून आपलं मैदान बघितलं जातं. काही गटविजेत्यांसाठी किंवा असे वेगळे निर्णय आजच्या मैदानामध्ये काय आहेत आपले?
नाही, गट विजेत्यांसाठी आम्ही काय केलेलं आहे, प्रत्येक गट विजेत्याला एक ट्रॉफीचं नियोजन केलेलं आहे आणि थोडंसं काहीतरी अजून वेगळं आहे. हा. जे वेगळं पण आहे ते मैदानात आल्यानंतरच ते तुम्हाला वेगळं पण आम्ही दाखवायचं नाही मग. दाखवायचं आहे. असं सांगण्यापेक्षा आम्ही काय ठरवलंय, दरवर्षी आम्ही काय करत होतो, 9च्यात गाड्या आम्ही हे घेत होतो, पण आम्ही काय केलं ह्यावेळी जरा वेगळं काहीतरी असावं. वेगळं असावं म्हणून काय असेल ते मैदानात तुम्हाला काहीतरी वेगळं बघायला भेटेल. म्हणजे गट विजेत्यांसाठी बरंच काही करण्यात आलेलं आहे, परंतु ते इथं सांगितलं जाणार आहे. त्याची पब्लिसिटी करून या ठिकाणी गाड्या बोलावण्यात येणार नाहीत. गेल्या वर्षी अनेक गाड्या माघारी गेल्या, 300-400 गाड्या माघारी गेल्या. यावर्षी नियोजन चांगलं व्हावं, बैलगाडी मालकांचं नुकसान होऊ नये यासाठी काय केलेलं आहे? यावर्षी ऑनलाईन बुकिंग घेतलं आहे. 15 तारीख ते 20 तारीख 5 दिवसामध्ये ऑनलाईन बुकिंग घेणार आहे आणि ओपनच्या मैदानाला 1000 गाडी नोंद घेणार आणि आदतच्या मैदानाला 22 तारखेच्या 800 गाडी घेणार. अशा दोन्ही मैदानाच्या मिळून फक्त 1800 गाड्या आणि ऑनलाईन नोंद होतील त्याच घेणार. काय होतं, गेल्या वेळेस काय झालं, आम्ही मैदानात बुकिंग घेत होतो का तर आमचं ठरलं होतं सकाळी 11 वाजेपर्यंत आम्ही बुकिंग घेणार. पण कसं होतं, वेळ जातो, वेळ झाल्यानंतर माणसांना लांबच्यांना यायला वेळ होतो. वेळ झाला की त्यांची गाडी आमच्या झाल्या 1000 गाड्या नोंद आणि परत ते म्हणे आमची नोंद घ्या. जर समजा 1000, 1200, 1500, 1600 जर गाड्या नोंदी घेतल्या तर मैदान 3 दिवस पण होणार नाही. आणि ते काय मैदान म्हणजे घ्यायचं म्हणजे काय पैसे कमवायसाठी मैदान घ्यायचं नाही. मैदान हे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं मैदान आहे, सर्वसामान्य सगळ्या शेतकऱ्यांचं मैदान आहे आणि येणाऱ्या सर्व प्रेक्षकांसाठी हे मैदान आहे. बघा मित्रांनो, आपल्याला आयोजकांनी सांगितलेलं आहे ओपनसाठी अ गटासाठी फक्त 1000 गाडी म्हणजे लिमिटेडच गाडी घेतली जाणार आहे आणि ब गट ते तिथं फक्त 800 गाडी घेतली जाणार आहे. त्याच्यामुळे लिमिटेड गाड्या आहेत. त्यामुळं आपण जास्तीत जास्त ऑनलाईनची नोंद करा. आज 15 तारीख आहे, आजपासून ऑनलाईनची नोंद सुरू झालेली आहे. तसं आम्ही कालपासून चर्चा ऐकतोय, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, परभणी असेल, यवतमाळ, खाली कर्नाटक, तमिळनाडूच्या भागातनं प्रेक्षक येतात, बैलगाडी शौकीन येतात. एवढं सगळं पब्लिक कंट्रोल करायला कसं नियोजन करण्यात आलं? नमस्कार. प्रथमतः असं सांगतो की पेडगावचं हे नाव आहे महाराष्ट्रभर. उत्कृष्ट समालोचक सुनील मोरे, झेंडापंच आनंद जगदाळे बुवा किंवा सोमा जगदाळे ह्यांच्यामुळं महाराष्ट्रात नाव झालेलं आहे पेडगावचं. आणि हीच परंपरा अड्ड्याची वर्षानुवर्षे चालत येते. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि त्याच दिवशी महाराष्ट्रातील हिंदकेसरी पेडगावचे मैदान ही पंढरीच होणार आहे. म्हणजे पंढरीला जातात ते माणसं इथं तुम्हाला बघायला भेटणार आहेत 21 जूनला. त्यामुळे सर्वांनी आपल्या हक्काचं मैदान आहे आणि सगळ्यांनी इथं यावं ही विनंती आहे. आता पोलीस प्रशासन असेल, तुमच्या गावातील संयोजक असतील, ते कशा पद्धतीने हे सगळं नियोजन करणार आहेत? पोलीस प्रशासनाची आपण परवानगी रिस्तर घेतलेली आहे, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही. आणि राहिला प्रश्न गावातील सर्व लोकजण इथं येऊन सगळे सहकार्य करतात आणि त्यामुळं काय सगळ्यात अडचण येत नाही. मित्रांनो, दादांना सांगितलं की पेडगाव म्हटलं तर पंढरपूरची आता वारी निघणार आहे, परंतु या वारीची अनुभूती आपल्याला घ्यायची असेल तर आधीच पेडगावच्या मैदानात यावं. तसं पेडगावचं म्हटलं मैदान तर प्रेक्षक सुद्धा थोडंसं कंट्रोल करतं. माझ्या पाठीमागं टेकडीवरती बसून किंवा बाजूला थांबून आपलंच मैदान म्हणून प्रेक्षक बाहेर थांबत असतं. अनेक मैदानं तुम्ही बघितले, सगळे प्रेक्षकांचंच प्रभुत्व मैदानांवरती असतं. परंतु हे कुठं राजकारण्यांचं कुठल्या पब्लिसिटीचं मैदान नाही. महाराष्ट्रातील प्रसिद्ध समालोचक तसेच झेंडापंच जे बैलगाडी क्षेत्राला न्याय मिळवून देतात त्यांचं हे मैदान आहे. आपण सर्वांनी या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं. तसंच आपल्याबरोबर सुनील मोरे आहेत. आपण बक्षिसासंदर्भात किंवा प्रवेश फी संदर्भात सगळ्या गोष्टी मोरे साहेबांकडून थोडंसं जाणून घेणार आहोत. पेडगावचं मैदान म्हटलं की एक चेहरा आपल्यासमोर येतो, तो म्हणजे महाराष्ट्रातील प्रसिद्ध समालोचक सुनील मोरे सर. तर आपल्यासमोर ते आहेत, ते आता मैदानाच्या संदर्भामध्ये सगळीच माहिती देतील. दादा, आता सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी, मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आणि कशा पद्धतीने किती दिवसाची तुम्ही परवानगी घेतलेली? परवानगीची प्रोसेस 90% झालेली आहे, 1% राहिलेली आहे. ते पण काय झालं, काल सुट्टी होती म्हणजे रजा घेतली होती प्रांताधिकाऱ्यांनी. आज शनिवार सुट्टी, उद्या रविवार सुट्टी, सोमवारी ईदची सुट्टी.
4 दिवस सुट्टी असल्यामुळे ती एक सही अपुरे. मंगळवारी आपल्याला या ठिकाणी या मैदानाची रितसर परमिशन मिळणार आहे आणि 2 दिवसाची आपण परमिशन घेतली. दरवर्षीच आपण 2 दिवसाची घेतो, कारण काय होतं एका दिवसात समजा शक्य नाही झालं तर परत ते दुसऱ्या दिवशी शक्य करण्यासाठी आपण 2 दिवसाची दरवर्षी परमिशन घेतो आणि यंदाही आपण या ठिकाणी 2 दिवसाची परमिशन घेतलेली आहे. मोरे सरकार, आता या वर्षी सगळे रेकॉर्ड मोडले जातील. तुफान अशी गर्दी या मैदानावरती राहील, गाड्याही मोठ्या संख्येने येणार आहेत, त्यामुळे सगळ्यांना सहभागी होता यावं. जे बैलगाडी चालक मालक आहेत त्यांच्यासाठी काय आव्हान करावं? आव्हान एकच आहे, आपल्याला कोणाचीही स्पर्धा नाही आणि आपण पहिल्यापासून सांगत आलेलो आहे स्पर्धा आपण खेळायची नाही. आपण फक्त आपलं जे आहे ते आपलं वर्चस्व आपण टिकवलं पाहिजे. आणि गेल्या वर्षी आपण काय केलं, गेल्या वर्षी मैदानात आपल्या मैदानाचं एक वैशिष्ट्य, ₹1 प्रवेश फी टोकन नव्हतं. परंतु काय झालं, गेल्या वर्षी 10-10:15लाच मैदानाचा कोटा पूर्ण झाला. 400 गाडीने जवळजवळ ₹1 या ठिकाणी प्रवेश नोंदवला होता आणि त्यानंतर 10 वाजता गाड्याची नोंद पूर्णपणे या ठिकाणी आपण बंद केली. परंतु त्यावेळेला असं झालं की नाशिक भाग, संभाजीनगर भाग किंवा जे लांबचे बैलगाडी मालक आहेत त्यांना मैदानात यायला वेळ झाला आणि वेळ झाल्यामुळे त्यांना या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होता आलं नाही. त्यामुळे आम्ही या वर्षी एक वेगळा निर्णय घेतला की शक्य ते करून सर्वांनी 20 तारखेपर्यंत 5 दिवसाची आपण मुदत दिलेली आहे. 20 तारखेपर्यंत सर्वांनी ऑनलाईन या ठिकाणी या मैदानात सहभागी व्हायचं आहे. आणि आपण या ठिकाणी असं नाही की बाबा आता गाड्यांची संख्या माझ्या मते 5,000 गाड्या असेल, परंतु या मैदानात या ठिकाणी लिमिटेड म्हणजे 1,000 आणि 800-1800 गाडींना या ठिकाणी सहभागी होता येणार आहे. ओपनसाठी 1,000 आणि आदतसाठी 800 एवढ्याच बैलगाडी मालकांना या ठिकाणी सहभागी होता येणार आहे. त्यासाठी सर्व बैलगाडी मालकांनी या ठिकाणी ऑनलाईनच नोंद करायची आहे. मैदानात कुठल्याही प्रकारे या ठिकाणी नोंद घेतलीच जाणार नाही. त्याचबरोबर आज नोंद सुरू झाली, आज पहिला दिवस आहे. कसा उदंड प्रतिसाद मिळतोय? उदंड प्रतिसाद म्हणजे काय झाले, ह्या 21/6चं मैदान या ठिकाणी या मैदानाकडं बऱ्याच वर्षापासून पाहिलं जातं. सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं हक्काचं मैदान म्हणून या ठिकाणी मैदानाकडे पाहिलं जातं. त्या पद्धती या ठिकाणी सगळे बैलगाडी मालक या ठिकाणी या मैदानाला येण्यासाठी उत्सुक असतात. त्याच पद्धती या ठिकाणी कवा ऑनलाईन चालू होते आणि कवा आम्ही नोंद करतोय या ठिकाणी बरेच मागल्या 1-2-4 दिवसापासून फोन येतात का नक्की कवा ऑनलाईन चालू होणार. तर आपण या ठिकाणी आज 15 तारखेपासून ऑनलाईन चालू केलं आणि नुसतं ऑनलाईन चालू केलं. मी एक सकाळी नुसती ऑनलाईनची पावती टाकली तर असंख्य बैलगाडी मालकांनी या ठिकाणी ऑनलाईन नोंदसाठी सुरुवातच झालेली आहे. माझ्या मते एक 3 दिवसात या ठिकाणी हा कोटा आपला 1800 गाड्याचा पूर्ण होणार. बघा, एवढं मोठं मैदान घेतलं होतं. गेल्या वर्षी तुम्ही जीवाचा आकांतानं सर्व पेडगाव असेल किंवा परिसरातील सर्व लोकांना घेतलं, तरीही काही लोकांना टीका केल्या किंवा तुम्हाला असं स्वतः वाटलेलं की परत सुनील मोरे मैदान घेणार नाही. तुम्ही स्वतः बोलला होता. काय लोकांना सांगचाल की या मैदानाकडे या किंवा या बघताना किंवा या मैदानाकडे येताना पब्लिकला काय आव्हान करतात? पब्लिकला एकच आव्हान करतो, ज्यावेळेला काय होतं आपण माणूस आहे, माणूस या ठिकाणी जिंदगीत आल्यानंतर तो चांगल्या कर्मानं चालू द्या नाहीतर वाईट कर्मानं चालू द्या. माणूस हा नावं ठेवायलाच आलेला आहे. तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, एखादं लग्न असलं, लग्नात तुम्ही बुंदी घाला किंवा नुसता शिरा घाला तरी त्याला नावं ठेवणारा हा समाज आहे. त्यामुळे हे मैदान या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने पेडगावकर आहे. पेडगावकरांचं एक पहिल्यापासून उद्दिष्ट आहे की इथं नावाला महत्त्व, पैशाला इथं अजिबात महत्त्व नाही. आता गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो, बाईट एक मी 2-3 या ठिकाणी कमेंट वाचल्या होत्या. त्या कमेंटवाल्याने फक्त नुसतं कमेंट बघितली आणि त्यात सांगितलं 1,000 गाडी 10 लाख रुपये. 10 लाख रुपये प्रमाणे त्यांनी कॅल्सी केले. कॅल्सी प्रमाणे त्यांनी सांगितलं कमिटीला राहिले 6 लाख रुपये शिल्लक राहिले. लगेच त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं. परंतु त्यांना मी सांगू इच्छितो, मैदान गेल्या वेळेला आम्ही या ठिकाणी मैदान घेतलं. मैदानात आम्ही फक्त या ठिकाणी बैलगाडी मालक जिथं कुठं आम्हाला वाटेल बाबा आपल्याला बैलगाडी मालकांसाठी काय करायचं तर ते आम्ही त्या ठिकाणी त्या मैदानात करत असतो. गेल्या वर्षीच्या मैदानात आम्ही 1 लाख रुपये लॉस आहे. ग्रामस्थ मंडळी 1 लाख रुपये लॉस आहे. आणि यंदासुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो, आत्ताच मी सांगतो, या ठिकाणी 1800 गाडी म्हटले की लगेच कॅल्सी करणार माणूस. पुढचा विचार करतो. 1800 म्हणले ते 10 लाख आणि हे 18 लाख रुपये होणार. 8 लाख रुपये खर्च, 10 लाख रुपये गावला शिल्लक राहणार. परंतु हे असं काही नाही. त्याच्यातून आम्ही या ठिकाणी जे द्यायचं आहे ते भरगतचं असं या ठिकाणी बैलगाडी मालकांना देणार. आम्ही फक्त बोलून दाखवत नाही, आम्ही करून दाखवतो आणि करून दाखवल्यानंतर या ठिकाणी बैलगाडी मालक म्हणतो खरंच हे पेडगावकरांनीच करू जाणं. आणि त्याच पद्धती यंदासुद्धा आम्ही त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. आणि या मैदानासाठी जे आता अखिल भारतीय बैलगाडी संघटना आपली या ठिकाणी परत सक्रिय झालेली आहे. या मैदानासाठी त्यांचा या ठिकाणी मोलाचा वाटा राहणार. आणि आम्ही संघटनेला सुद्धा या ठिकाणी एक आव्हान केलेलं आहे की जेणेकरून
मैदानाच्या दिवशी आपण लॉट काढतो ती लॉट आम्हाला आदल्या दिवशी काढायला या ठिकाणी मुभा मिळावी 20 तारखेला. त्यामुळे काही लॉट जर आपण आधी काढलं तर बैलगाडी मालकांना कळेल, लांबून येणाऱ्या बैलगाडी मालकांना कळेल माझा हा 5व्या गटात गाडी आहे म्हणल्यावर मला 8ला तिथं पोचायला लागेल, 50व्या गटात गाडी आहे म्हणल्यावर मला 11ला पोचायला लागेल. त्यामुळे ती या ठिकाणी आम्ही एक गाववाल्याने एक ठिकाणी आधी ठरवलं होतं की 20 तारखेलाच लॉट पाडायचं. ते फक्त आम्ही काय केले, तो चेंडू म्हणतात का नाही कोर्टाच्या ऐवजी आम्ही या ठिकाणी संघटनेच्या या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्याकडे या ठिकाणी सोपवलेला की तुम्ही ठरवा लॉट आदल्या दिवशी काढायचे का मैदाना दिवशी काढायचे, हे फक्त त्यांच्याकडे आपण या ठिकाणी सोपवलेलं आहे. त्यांचं एक 2-3 दिवसात आपल्याला कॉल येईल. आता तुम्ही आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जे नियम अटी घालून दिले नाहीत त्याच पद्धतीने मैदान होते, म्हणजे एक बैल एकदाच पाळणार. पण मला इथं मुलाखतीला यायच्या अगोदर बऱ्याच जणांना माहिती होतं की मी मुलाखतीला येणार आहे, तर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले की एक बैल एकदाच पाळणार आहे तर त्याला काही स्पेशल मार्किंग केलं जाणार आहे, नंबरिंग केलं जाणार आहे का? काय होतं, हे बैलगाडीचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रात या ठिकाणी आचार विचार करणाऱ्या आणि मैदान खेळणाऱ्यांची संख्या या ठिकाणी विचार डोक्यानं करून खेळणाऱ्यांची संख्या बरोबर आहे. आता मी याच्यात या क्षेत्रात जवळजवळ 25-26 वर्ष आता या क्षेत्रात आहे. मला याच्यातला सगळं माहिती आहे, कोण काय करतं कोण नाही काय करतं हे आपल्याला माहिती आहे. परंतु काय होतं, कुठल्या जर बाजून आपण जर नंबर टाकून जर मैदान करायचं जर म्हणलं जागेवर तर ते आता शक्य आहे. 1000 बैलावरती नंबर टाकणं, नोंद घेणं आणि मग मैदान चालू करणं, मग एक दिवस त्यांना मुक्कामी सगळ्या 1000 बैलगाडी मालकांना यायला लागेल, नंबर टाकून मग परत गाड्या सोडायला लागतील. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, फक्त ऑनलाईन नोंद केलेलं आहे. आणि ऑनलाईन नोंद केल्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेला आपण लॉट काढणार आहे, लॉट काढल्यानंतर खाली गाड्या गेल्या की आम्ही त्या बैलावरती मार्किंग करणार आहे. आणि मार्किंग करायच्या आधी आम्ही या ठिकाणी सकाळीच एक आवाहन करणार आहे की जर या मैदानात डबल बैल कोणाचा पळला आमच्या निदर्शनास आला तर आम्ही रद्दच करणार आहे. जर दुसऱ्या बैलगाडी मालकांच्या निदर्शनास आला हा बैल डबल पळला तर ती गाडी जरी बसली असली तरी त्याचा निकाल या ठिकाणी आम्ही कॅन्सल करणार आहे. त्याचबरोबर आता दादा पाहायला गेलं तर आपला निकाल कशावरती असणार, कुठल्या बैलाच्या? निकाल जे या ठिकाणी संघटनेने नियम जाहीर केलेले आहेत ते संघटनेचे नियम आणि आमच्या या ठिकाणी पेडगाव पेठाणा आम्ही जो तयार केलेला आहे त्याचे या ठिकाणी नियम या ठिकाणी आम्ही नियमावलीत या ठिकाणी सगळे टोटल जाहीर केले आहेत आणि त्या नियमात या ठिकाणी कुठलाही फेरबदल होणार नाही. मित्रांनो, ज्या पद्धतीने त्यांनी अधिकृत बॅनर जाहीर केलेले आहेत ते आता नियम वदवायची काही गरज नाही आहे. ते जे बॅनरवरती नियम आहेत तेच नियम असणार आहेत आणि त्याच्यामध्ये कसलाही तीळमात्र बदल केला जाणार नाही. तर आता अजून जे खाद्य विक्रेते येतात, मागच्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मैदान संपन्न झाल्यानंतर कचऱ्याचा त्रास सहन करावा लागला, त्याच्याविषयी एक ह्या मुलाखतीतनं आव्हान करा. नाही, आव्हान मी त्या आपल्या नियमावलीत सुद्धा मी जाहीर केलेलं आहे की या ठिकाणी हॉटेल व्यावसायिकांचा एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे की काय होतं, निकाल रेषेच्या पुढं हॉटेल लावल्यानंतर धंदा जास्त होतो. त्यामुळे या ठिकाणी त्यांच्यातसुद्धा या ठिकाणी रस्सीखेच चाललेली आहे हॉटेल पुढे लावण्यासाठी आणि ते पुढं हॉटेल लावतात फक्त ते त्यांच्या या ठिकाणी धंद्याचा विचार करतात, माझ्याकडे गिराईक कसं येईल आणि माझा धंदा कसा होईल. परंतु ते या ठिकाणी मुख्य बैलाचा या ठिकाणी ते विचार करत नाहीत, माणूस फक्त पैशाचा विचार करतो. त्यासाठी या ठिकाणी मी प्रत्येक मैदानात पुकारत असतो आणि यंदासुद्धा या ठिकाणी निकाल रेषेच्या पुढे एकही हॉटेल चालणार नाही. आणि या ठिकाणी आम्ही उजव्या साईडला मैदानाच्या नाही एक खाऊ गल्ली म्हणून या ठिकाणी ठिकाण देणार आहे, तिथंच फक्त हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल लावायचं. अन्यथा इथं कुणालाही हॉटेल लावून दिलं जाणार नाही. स्टेजच्या या ठिकाणी मैदानाच्या डाव्या साईडला किंवा पुढं अजिबात नाही, फक्त उजव्या साईडला या ठिकाणी आपण त्यांना खाऊ गल्ली म्हणून या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी तास आखलेले आहेत आपण त्या ठिकाणी त्यांनी फक्त आणि हाजीर तो वजीर. आणि कचरा जर या ठिकाणी काय होतं, हे माळरान आहे आणि इथं या ठिकाणी शेतकरी गुरं चारण्यासाठी येतात आणि नाहक त्रास मालकांना नसतो पण शेजाऱ्यांना त्रास लय होतो. तर त्यावेळेला काय होतं, ते प्लॅस्टिक इकडे तिकडे पडतं, मग ते गुरं खाते तर मग गुरं खाल्ल्यामुळे या ठिकाणी बराच या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रॉब्लेम होतो. जर आम्हाला या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट या ठिकाणी हॉटेल व्यवसायाच्याकडून दिसली नाही तर आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी पावती स्वरूपात त्यांच्याकडून रक्कम घेऊन त्या या ठिकाणी गोळा करण्यासाठी आम्ही त्यावेळी मदत करणार आहे. मित्रांनो, आता संपूर्ण पेडगावची फाटी काय संबंध महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना माहिती आहे. असा कुठलाही बैलगाडी मालक नाही की त्याला ही फाटी माहीत नाही आणि कशा पद्धतीचे. तर आता आपण आयोजकांकडून या मैदानाच्या बक्षिसाचं स्वरूप, ओपनचं अ गट आणि आदतचं ब गट हे सगळं जाणून घेणार. दादा, आता ओपनचं सांगा, अ गट. आता ओपनचं गट असा आहे की प्रथम बक्षीस राहील 1 लाख रुपये, द्वितीय बक्षीस राहणार आहे 70,000 रुपये, तृतीय राहणार आहे 50,000 रुपये, चतुर्थ राहणार आहे 30,000 रुपये आणि पंचम राहणार 20,000 आणि 6व्या क्रमांकाचं बक्षीस राहील 11,000 आणि 7वा क्रमांक असेल तो 10,000 रुपये असेल. आणि एक या ठिकाणी मी सांगू इच्छितो, ज्यावेळेला आपण बक्षीस आपण 7 जाहीर केलेले आहेत, जर या ठिकाणी गाड्या 1,000 जर बरोबर नोंद झाल्या तर त्या खाल्ल्या 3 गाड्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही 10,000 रुपये या ठिकाणी देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार. आता ब गट. आता ब गटाचं आदतचं मैदान राहणार आहे, त्यामध्ये प्रथम बक्षीस राहील 80,000 रुपये, द्वितीय बक्षीस राहणार आहे 50,000 रुपये, तृतीय बक्षीस राहील 30,000 रुपये आणि चतुर्थ बक्षीस राहणार आहे 20,000 रुपये आणि पंचम बक्षीस 10,000 रुपये
आणि 6वं बक्षीस राहणार आहे 8,000 रुपये. आणि याच्यात सुद्धा असं आहे, या ठिकाणी 800 जर गाडी नोंद झाली आपली तर त्यांना या ठिकाणी 8,000 रुपये प्रमाणच या ठिकाणी आपण टक्केवारी प्रमाणच या ठिकाणी पहिला 80 शेवट त्या खाल्ल्या तिन्ही बैलगाडी मालकांना 8,000 रुपये बक्षीस देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. प्रवेश फी आता प्रवेश फी अ गटाची सांगा. तर प्रवेश फी अ गटाची राहील 1,000 रुपये आणि ब गटाची राहील 800 रुपये. 800 रुपये आहे. मित्रांनो, जे अधिकृत पेडगावच्या मैदानाचे बॅनर जाहीर झालेले आहेत त्याच्यावरती अ गटाचे ऑनलाईन नोंदणीचे सेपरेट नंबर देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ब गटाचे सेपरेट नंबर देण्यात आले. दोन्ही गटांची 15 जूनपासून नोंदणी सुरू झालेली आहे. आणि किती तारखेपर्यंत चालणार आहे मोरे सरकार? 20 तारखेपर्यंत नोंद चालू. तो 20 तारखेपर्यंत या ठिकाणी ऑनलाईन नोंद मला नाही वाटत की बाबा राहील म्हणून. 1-3 दिवसात हा कोटा पूर्ण होणार का तर होणार, हा या ठिकाणी आमचा या ठिकाणी कॉन्फिडन्स आहे. आणि त्यानंतर संघटनेने ज्या पद्धतीने निर्णय घेईल त्यानुसार लॉट पाडले जाणार आहेत. ते पण आपल्याला जशा अपडेट येतील तशा अपडेट अमोल असेल, मी असेल, इतर युट्यूबर असतील, हे देत राहणार आहे. कसलीच नोंद होणार नाही ना मैदानात? नाही, कसलीच. काय होतं माहिती आहे का, बैलगाडी मालक आम्ही पुकारून दमतो की नोंद करा. आणि हे कुठंतरी या ठिकाणी वळण लागावं. ज्याप्रमाणे तुम्हाला सांगतो घाटात आदल्या दिवशी आधी नोंद घेतात आणि आदल्या दिवशी या ठिकाणी टोकन दिलं जातं. ते टोकन बैलगाडी मालकांना कळतं की बाबा हा आपला ह्या टायमिंगला आहे. ती पद्धत आपल्याकडे चालू व्हावी. त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे का, प्रत्येक मैदानाचा 100% फायनल हा होणारच. ती पद्धत आपल्याकडे चालू व्हावी यासाठी पहिल्यांदा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय. ऑनलाईन सगळ्यांनी आधी नोंद करून आधी लॉट पाडायचा की दुसऱ्या दिवशी पाडायचं, ते फक्त आम्ही संघटनेच्या या ठिकाणी मी केले. आता धनाढ्य लोक काय नोंद करणार, तुम्ही सांगितलंच नाही पळून देणार. एकानं जर 10 नोंद केली तर एखादं काही जणांना नोंद काय केलेलं आहे, आपण एका नावावरती नोंद करताना अ आणि ब हीच पद्धत केलेली आहे. तुम्ही कुठलाही मार्ग काढला का नाही ह्याच्यात या ठिकाणी हे असे आहेत की ती मार्ग काढणार का तर काढणारच. आपण जरी 2 म्हटलं तरी नाही, बापाचे नाव 2 असणार, लेखाचे नाव 2 असणार, नातवाचे नाव 2 असणार. पण या ठिकाणी सगळ्या जर बंधन घालायचं म्हटलं तर ते शक्यच होऊ शकत नाही. पण त्यांना आव्हान करा की तुम्ही जेणेकरून एकच पावती फाडा आणि इतरांना बी पळून द्या. गोरगरीब आहेत त्यांना 1000 रुपये म्हणजे लय वाटतात. एकदा नोंदावतात आणि ती घरी जातात. तुम्ही 10 पावत्या पैसे आहेत म्हणून फाडू नका. निघल तिथं पळा. खरं गटचं आहे आणि ज्याला खरोखर हिंद केसरी किताबाचा ओरिजिनल मानकरी मिळवायचा आहे यानं रितसर या मैदानात पळायला या, अशी मी एक विनंती करतो. आता काय सांगाल, भरपूर मोठं मैदान होतं. सगळ्या पेडगावकरांना या भागाला उत्सुकता असते या मैदानाची. कसं नियोजन करण्यात आलं काय? नियोजन नेहमीसारखं पारंपरिक मैदान आहे आणि हे चांगलं व्हावं ही गावच्या वतीनं सदिच्छा. आता मागच्या वर्षी आपण पाहिलं की काही वाहन चालकांकडनं रस्त्याला वाहनं लावली होती, त्यामुळे बऱ्याच वेळ वाहतूक व्यवस्थेवरती ताण आला होता, गर्दी झाली होती, ट्रॅफिक झाली होती. ह्यावेळेस तुम्ही त्या सगळ्यांना काय आव्हान कराल, वाहनं कशी लावावी? वाहनं जरी आली तरी एका बाजूला एक पार्किंग व्यवस्था करण्याची सोय आम्ही जरा नियोजन करून केलेले आणि त्यांना स्वतःचं वाहन व्यवस्थित लावावं एका बाजूला आणि ट्रॅफिक होऊ नये असं प्रयत्न करावा. तिथलं बैलगाडी शर्यत पण खरा मान आहे तो फक्त आणि फक्त झेंडा पंचाला. जर गाडी सोडली तर फेरं पूर्ण होतील. असं 2 नामवंत झेंडा पंच आहेत. जुनं नाव काय? आप्पा पाटोळे हे जुना झेंडा पंच आहे. त्यांनी त्याच्याबरोबर आपले पेडगावचे बुवा महाराष्ट्रातील एक जबरदस्त असं काम करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. झेंडा टाकण्याचं काम केलेलं आहे. काय थोडंसं सांगचाल? मैदान लोक तरी येणारच आहेत आपल्या मैदानाला, या म्हणायची गरज नाही, परंतु काय आव्हान करचाल लोकांना? आव्हान एवढंच करेन की वेळेत या, वेळेत पळा. अनाऊन्समेंट ज्या वेळेला होईल, आपल्या गाड्या पुकार होतील किंवा हे होईल त्यावेळेला वेळेच्या आतच शक्यतो गाड्या आत आणा. खाली आम्हाला सहकार्य आम्हाला करा. 8 वाजता शार्प सकाळी मैदान चालू होणार आहे. पहिला फेरा 8ला खालून सुटणारच आहे आणि 6 वाजता फायनल सोडायला फक्त आम्हाला सगळ्या बैलगाडी मालकांनी, सुट्टी मेकरांनी आणि मालकांनी सहकार्य करा. मित्रांनो बघा, महाराष्ट्रातील एक नामवंत मैदान पेडगावचं मैदान संपूर्ण रूपरेषा आपण घेतलेली आहे. या मैदानाला आम्ही इतर ठिकाणी जात असतो, 2-4 हजार रुपये आम्हाला बाईटला देत असतात आणि आम्ही त्यांचं गुणगान गात असतो, परंतु या ठिकाणी आम्ही 1 रुपयाही घेणार नाही आणि एक महाराष्ट्रातील सर्वसामान्यांचं मैदान आणि मोरे सरकारही देणार नाहीत. तर एक जबरदस्त असं मैदान का तर तुमचं आमचं आणि आमच्या घरचं मैदान असल्यागत आम्हाला वाटतं. आपण सर्वांनी या मैदानाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहावा. 21 आणि 22 दोन्ही दिवस उपस्थित राहावा.
एक बाहेरून येणारे बाबा मुंबई म्हणा सोलापूर किंवा सगळीकडून येणाऱ्या सगळ्या बाजूने या ठिकाणी मैदानाला येण्यासाठी चांगल्या वाट आहेत. गाड्या व्यवस्थित तुम्हाला दिलेल्या आहेत त्या ठिकाणच पार्किंग करा, जेणेकरून या ठिकाणी पोलीस प्रशासन बी असेल किंवा ट्रॅफिकवाले कर्मचारी असतील, तुमच्या गाड्या इतरत्र उभं केल्या तर तुमच्यावरती कारवाई केली जाईल. त्यामुळे गाड्या तुम्ही व्यवस्थित ठिकाणी उभ्या करा आणि पब्लिकनं फार मोठं सहकार्य करायचं आणि इतिहासातील एक जबरदस्त मैदान आपल्या सर्वांना या ठिकाणी काढवायचं आहे. जास्त बोलत नाही, एवढं बोलतो, थांबतो. जय जवान जय किसान. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.